तर का म्हणता गडचांदूरची पब्लिक, मी स्मिथ मिनी ब्लॉगर फ्रॉम गडचांदूर. मग मित्रांनो, प्रथम मम्मी आणि मी आम्ही जात होतो चंद्रपूरला. तर आम्हाला थोडं काम होतं. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीतच होईन का पुढे आम्हाला कसं काम होतं. तर आम्ही डायरेक्ट आलो, बस स्टॉपवर उतरलो. तर भाऊ चंद्रपूरची ऊन म्हणजे भाई इतकं खतरनाक. तर भाऊ आपल्या एवढ्या उन्हामध्ये कसं थंड पाणी भेटलं तर काही विषयच अलग आहे. तर भाऊ महानगरपालिकानं इथं बहुत चांगलं काम केलं होतं का सगळ्यासाठी थंड पाणीचं इथं व्यवस्था केली होती. तर भाऊ आम्ही कसं आम्हाला पाणी पाहिजे होतं, इथं थंड पाणी भरलं. मग कसं पाणी पिऊन बॉटल भरले आणि आम्ही समोर निघलो आपलं जे काम होतं. तर पोट्टे आपण डायरेक्ट आलो जिल्हा उद्योग केंद्र. तर इथं मम्मीला थोडं काम होतं. तर मम्मीचं काम करायसाठी आम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये आलो. तर भाऊ ऑफिसमध्ये कसं जास्त गर्दी नव्हती, पण तरीही भाऊ कसं बहुत वेळाच्या बाद फायनली आमचं काम झालं. तर आम्ही इथून निघलो. तर पोट्टे आपलं एक तर काम झालं होतं, पण आपलं काम तर काही पूर्ण नाही झालं होतं. एकच काम झालं होतं, आपल्याला होतं अजून काम. तर भाऊ आपण कसं आता दुसरं काम होतं तर आम्हाला जात होतं इकडं स्टेट बँकमध्ये. तर स्टेट बँकमध्ये जायसाठी निघलो. तर भाऊ तुम्हाला माहीतच आहे, हा चंद्रपूर आणि चंद्रपूरचा ट्रॅफिक हा कधी थांबणार नाही. पाऊस हो, उन्हाळा हो, काही बी हो. तर मग आम्ही डायरेक्ट आलो बँकमध्ये. तर बँकमध्ये काम होतं. मग मित्रांनो, आमचं बँकचं काम तर बहुतच लवकर झालं. आम्हाला वाटलं का बहुत टाईम लागणार, पण बँकमध्ये कसं जास्त गर्दी होती म्हणून कसं आमचं कामही बहुत लवकर झालं होतं. मग मित्रांनो, इकडं समोर आलं तर इकडं का पाहायचं भाई, इकडे एवढे सारे माणूस भाई एवढ्या तपनामध्ये भाई व्यायाम करत होते. भाऊ आम्हाला इकडं कुठं उन्हामध्ये जातो म्हणलं तर भाऊ ती गांड फाटून जाते. आणि याने एवढ्या उन्हात तपना तिथं व्यायाम करताय. तर भाऊ हेच नाही तर आम्ही कसं मग समोर आलो. भाऊ चंद्रपूरचं इतका माहोल आहे का भाऊ, इथं माहिती आहे का आपल्या थंड्या फवाऱ्याच्या गाडी फिरते. आम्हाला वाटतं का भाऊ इथं का जाऊन का आंघोळच करतो म्हणलं, पण भाऊ आता कसं एवढ्या उन्हाचं काही जमत नाही. तर भाऊ आता हे पेड तर भाऊ इतकं खतरनाक आहे. तर भाई रस्त्याच्या मध्ये झाड आलं का, झाड रस्त्याच्या मध्ये भाई काही समजून नाही राहिलं. मग पोट्टो इकडं गावून येऊन पाहतो. इकडं भाई आपली बस उभीच होती, पण कसं भाऊ आपल्या बसला जायला 1-1.5 घंटा बाकीच होतं. तर म्हणलं भाऊ एवढा टाईम बाकीच आहे, आपल्याला कसं भूक बी लागत होती. तर डायरेक्ट आलो इकडे चायनीज सेंटरमध्ये नाश्ता करायसाठी. तर भाऊनं कसं गरम गरम कॉकटेल राईस बनवलं होतं. भाऊ एवढ्या उन्हामध्ये गरम गरम गरमी आणि गरमीचं कॉकटेल राईस खायला भाऊ बहुतच मजा येते. मग कसं आपला भाई बसचा बी टाईम होतच होता. तर मग कसं फटाफट निघलो बसकडे जायसाठी. भाऊ बस सुटली तर भाऊ आपला विषयच बनवून जायचं म्हटलं. मग फटाफट आलो आपल्या बस जवळ. तर भाई बस झाले आता 5 का 10 मिनिट बाकीच होते. तर मग भाई तितक्यामध्ये बसचा बी टाईम झाला आणि बस निघली. मग मित्रांनो आपले सगळे कामवाम झाले आणि आम्ही आलो घरी. तर मित्रांनो आजसाठी इतकंसं भेटून येऊ ब्लॉगमध्ये.